कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। जगबुडी नदी पूर्व तयारीला वेग, प्रशासनाचा अलर्ट, यंत्रणा सज्ज, नदीपात्रात बचाव पथकांची रंगीत तालीम। रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग बंद, महादरवाजा परिसरात दरड कोसळली, 2 दिवस पर्यटकांना प्रवेश बंदी। मंडणगड तालुक्यात चिंचाळी पुलाचे काम अद्याप अपूर्ण, दापोली मंडणगड मुंबई मार्ग धोक्यात, प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांचा सवाल। आणि उशिरा नका होईना पण पावसाची हजेरी, दमदार सरींमुळे बळीराजा सुखावला, भात शेतीच्या कामांना वेग। पाहूया सविस्तर वृत्त। गेल्या 4 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुसळधार पावसाची संततधार सुरू असून जगबुडी नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होतीये। दरवर्षी जगबुडी नदीला पूर आल्याने खेड शहरातील बाजारपेठ तसेच नदीकाठची अनेक गावे पाण्याखाली जातात। या पार्श्वभूमीवर यंदाही जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी तयारीला वेग देण्यात आलाय। आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि बचाव पथकांच्या समन्वयातून जगबुडी नदीपात्रात प्रत्यक्ष बचाव प्रशिक्षण आणि रंगीत तालीम आयोजित करण्यात आली। पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांची सुरक्षित सुटका, आपत्कालीन प्रतिसाद आणि बचाव कार्य अधिक प्रभावीपणे कसे करायचे याचा सराव यावेळी करण्यात आला। मान्सूनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून संभाव्य आपत्तीला सामोरे जाण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याचा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे। रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा फटका ऐतिहासिक किल्ले रायगडाला देखील बसलाय। किल्ल्यावरील महादरवाजा परिसरात दरड कोसळल्याने रायगडचा पायरी मार्ग 24 आणि 25 जून या 2 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। दरड कोसळल्यामुळे पायरी मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली असून पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे। सध्या संबंधित यंत्रणांकडून युद्धपातळीवर दरड हटवण्याचे काम सुरू असून मार्ग पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। महाड प्रशासनाने पर्यटक आणि शिवभक्तांना पायरी मार्गाचा वापर टाळण्याचे आवाहन केले, तसेच प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे। दरम्यान रायगडावर येणाऱ्या पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी केले। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात चिंचाळी धरणाजवळ सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे। दापोली, मंडणगड आणि मुंबईला जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावरील पुलाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू असलं तरी अद्याप पूर्ण झालेले नाही। पावसाळा सुरू झाल्यानंतरही काम कासावगतीने सुरू असल्याने स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होतीये। गेल्या वर्षी जुना पूल पाडून नव्या पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती। वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून धरणाच्या सांडव्यात दगड आणि मातीचा भराव टाकण्यात आला, मात्र तो भराव अद्याप हटवण्यात आलेला नाही। मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढत असून सांडव्यातील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पाणी साचल्यास मुख्य रस्ता पाण्याखाली जाऊन दापोली मंडणगड मुंबई मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याचा धोका निर्माण झालाय। वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला। संभाव्य अडचणी टाळण्यासाठी पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आता जोर धरतीये। रायगड जिल्ह्यात अखेर मान्सूनने दमदार हजेरी लावत नागरिकांना उकाड्यापासून दिलासा दिलाय। अलिबाग आणि मुरुड तालुक्यात रिमझिम पावसाची सुरुवात झाली असून रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले आहेत। अलिबाग शहरातील PNP नगरसह विविध भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली। काही ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला असून शाळकरी विद्यार्थ्यांना पाण्यातून मार्ग काढत शाळेत जावे लागले। पावसामुळे शहरातील जनजीवनावर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे चित्र दिसून येते। दरम्यान हवामान विभागाने पुढील काही तासातही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला। समुद्रालाही उधाण आले असून मच्छीमार आणि किनारी भागातील नागरिकांना विशेष सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या। मान्सूनच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असलं तरी प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले। कोकणात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य फुललंय। यंदा जून महिना संपत आला
तरी मान्सूनने अपेक्षित हजेरी लावली नव्हती, त्यामुळे शेतकरी चिंतेत होता. मात्र आता सुरू झालेल्या पावसामुळे खरीप हंगामाला बळ मिळालं असून शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यासह ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने भात शेतीची कामं सुरू झाली आहेत. काही ठिकाणी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर होत असला तरी कोकणातील बहुतांश शेतकरी आजही पारंपरिक पद्धतीने भात लागवडीची तयारी करत आहेत. रखडलेल्या पावसामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी पावसासाठी देवाकडे साकडे घातले होते. आता पावसाने सुरुवात केल्याने दिलासा मिळाला असला तरी पुढेही समाधानकारक आणि नियमित पाऊस पडावा, शेती बहरावी आणि भरघोस उत्पादन मिळावे यासाठी शेतकरी पुन्हा देवाकडे प्रार्थना करताना दिसत आहेत. नमस्कार, मी योगेश सकाराम मसने. आम्ही आत्ता पेरणीला सुरुवात केली होती, पण ते पाऊस नव्हता म्हणून आम्ही सर्व मिळून देवाकडे साकडे गेल्या की व्यवस्थित प्रमाणात पाऊस पडू दे. त्याप्रमाणे पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पावसाला सुरुवात होऊन आम्ही पेरणी केली होती. रोपं पण आली आहेत आणि उकरणीला सुरुवात करून ते नांगरणीचं सगळ्या कामं चालू आहेत आणि ह्याच्यापुढे पण व्यवस्थितरित्या पाऊस पडून चांगलं पीक येऊ दे असं ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो आणि पुढच्या कामाला आणि पुढच्या शेतीच्या याला व्यवस्थित येऊ दे असं आम्हाला वर्षभर जे धान्य आम्ही पिकवतो त्याला साथ देऊ दे. रोहा अष्टमी नगर परिषदेच्या वाढीव पाणीपट्टी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सुरू असलेले आमरण उपोषण अखेर तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार अनिकेत तटकरे यांनी या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यानंतर तसेच नगर परिषद प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. गेल्या 3 दिवसांपासून नगर परिषद कार्यालयासमोर शहर प्रमुख राजेश काफरे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू होता. तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्याने वैद्यकीय उपचार देखील करण्यात आले. दरम्यान आमदार अनिकेत तटकरे यांनी दूरध्वनीद्वारे वाढीव पाणपट्टीच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा करून मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं. यानंतर नगराध्यक्ष वनश्री शेरगे यांनी लेखी पत्र सुपूर्द केल्यानंतर दुपारी नारळ पाणी देऊन राजेश काफरे यांचे उपोषण सोडण्यात आले. मात्र नागरिकांना दिलासा मिळेल असा अंतिम निर्णय होईपर्यंत या प्रश्नाचा पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केली आहे. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांना पुन्हा गती मिळाली आहे. निवडणूक प्रक्रियेमुळे काही काळ रखडलेल्या खारीकवाळा येथील अंगणवाडी सुशोभीकरण तसेच नांदगाव येथील रस्ता नूतनीकरण कामांचा शुभारंभ भूमिपूजनाने करण्यात आला. नांदगाव येथील रस्ता विकास कामासाठी सुमारे 12,80,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच खारीकवाळा अंगणवाडीच्या सुशोभीकरणामुळे बालकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते यांनी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी अशा विकास कामांना प्राधान्य दिले जात असल्याचं सांगितलं. नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करत विकासाला गती देण्यासाठी जिल्हा नियोजन निधीचा प्रभावी वापर करण्यात येत असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. या विकास कामांमुळे मुरुड तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला नवी चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होतीये. ही भूमिपूजन म्हणजे मागच्या वेळी जे जिल्हा नियोजनच्या माध्यमातून काही विकास कामांची भूमिपूजन आपण केली आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागल्यामुळं काही विकास कामांची भूमिपूजनं असतील, काहीची लोकार्पणं असतील, ती निवडणुकांच्या सगळ्या व्यस्त कालावधीमध्ये करता आली नाहीत. परंतु पुन्हा एकदा जी विकास कामांना गती देण्याची आवश्यकता आहे, जी विकास कामं भारतीय जनता पार्टी म्हणून आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर आमचे नेते सतीशजी धारप साहेब आणि आमची सगळीच जिल्ह्यातली वरिष्ठ मंडळी यांच्या माध्यमातून माझ्या विभागामध्ये ज्या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषदेला सामोरं गेलो, माझी पत्नी सौभाग्यवती मनस्वी या त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे गेल्या, त्या विभागातले अनेक प्रश्न सोडवण्यासंबंधीचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून काल आम्ही मुरुड तालुक्यातल्या खारीकवाडामध्ये एक अंगणवाडीचं सुशोभीकरण असेल त्या संदर्भातला भूमिपूजन केलं आणि त्याचबरोबर नांदगावमधल्या एका रस्त्याचं, जो रस्ता 12,80,000 रुपये खर्च करून त्या ठिकाणी त्याचं नूतनीकरण होणार आहे, अशा रस्त्याचं भूमिपूजन सुद्धा केलं. मला आनंद या गोष्टीचा आहे की जरी वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये आपण व्यस्त असलो तरी सुद्धा लोकांच्या प्रती आपली जी विकासाबद्दलची दृष्टी आहे, विकासाबद्दलचं आपलं नियोजन आहे, त्या संदर्भात काम करण्याची संधी ही पक्षाच्या माध्यमातून मिळते. याचा मनापासूनचा आनंद हा त्या ठिकाणी मला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भोसते घाटात आज सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास कंटेनरचा अपघात झाला। या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुप खेडचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गांधी आणि अभिषेक डेरवणकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचून जखमी चालकाला प्राथमिक उपचार देण्यात आले। त्यानंतर जखमी चालकाला पुढील वैद्यकीय उपचारांसाठी SMS हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। वेळेत मदत मिळाल्यामुळे चालकाला तातडीने उपचार मिळू शकले। दरम्यान अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। स्थानिकांच्या मदतीने आणि मदत ग्रुपच्या तत्पर कार्यामुळे मदत कार्य जलद गतीने पार पडले। या घटनेत चालक जखमी झाला असला तरी पुढील उपचार सुरू असून त्याची प्रकृतीबाबत माहिती घेण्यात येत आहे। आज सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास कंटेनरचा अपघात झालेला आहे। तो अपघात आहे अर्धा किलोमीटरवरून कंटेनरला बॅरिगेड लावलेला आहे। ते बॅरिगेड असे लावले की ते निळ्या ड्रम लावले असतात, त्याच्यावरती काहीच नाही। ह्या ज्या कोरोनाच्यावरून उपाययोजना करायला पाहिजे ती अजिबात काहीच दिलेली नाही आहे। आणि आपण त्या साईडला कंटेनरच्या बाजूला त्याचा दरीत जाता तर तो वाचलेला आहे आणि तो इथे येऊन स्लिप झाला आहे। जर ते भिंत असती, संरक्षण कठाडा असता तर तो वाचला असता। वारंवार अपघात होण्याला कारण एकच आहे, हे जे 17 ते 18 स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत। जुन्या ज्या गाड्या आहेत त्यांना एअर ब्रेक असतो, प्रत्येक स्पीड ब्रेकरला एअर त्यांची कमी होते, त्यामुळे हा अपघात होत आहे। या बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।